आणि स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवर पंचांचा इशारा येतोय. सागर घेऊन येते वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक मॅन्डरी पॉवर प्ले. पहिलाच बॉल द विकेट. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आणि एका धावेने श्रीगणेशा होतोय किरण स्मृती घनसोली संघाचा. एक धाव फलकावर लागते. नक्कीच एक दिमागदार आयोजन आपण पाहतोय या रामलीला मैदान नेरूळमध्ये. शिवराय मित्रमंडळ आयोजित शिवराय चषक 2021 भव्य दिव्य आयोजन. दुसऱ्या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पंचांचं बोट हवेमध्ये एज लागून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पहिला हादरा बसतोय किरण स्मृती घनसोली संघाला आणि फलंदाज प्रीतम मात्र जाईल तंबूच्या दिशेला. आपण भगवे आमचे रक्त आम्ही शिवरायांचे भक्त. कीच दिमागदार आयोजन आपण पाहतोय शिवराय चषक 2021. मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये बबन जोशी, विराज तांडेल, किरण वैती आणि किशोर पाटील. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानावर आपण पाहतोय शिवा वैती सर आणि राज नाईक सर. आणि गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जीवन पाटील आणि कुणाल पाटील. इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. डीजेवर डीजे सोमनाथ आणि पियुष म्हात्रे. जाऊया पुन्हा मॅचकडे. क्रमांक 3 वर खेळण्यासाठी येतोय अर्जुन कदम AK, ब्रँड अँबॅसिडर ऑफ सातारा जिल्हा क्रिकेट. याच्यावर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकं चांगलं नाही. चेंडू म्हणतात सर्कलमध्येच आहे. एक धाव मिळते. एका धावेने धाव फलक पुढे सरकते, जाऊन पोचते 2च्या घरामध्ये. स्ट्राईकला आपण पाहतोय राहुल शेट्टी. या वर्षीचं सीझन जर आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमधलं नवी मुंबईचं ग्रामीणचं अक्षरशः दणानून सोडलं या फलंदाजाने. तो आहे स्ट्राईकला राहुल शेट्टी. गोलंदाजी मार्कवर सागर. फुल टॉस बॉल त्याला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आणि सिंगल खात्यामध्ये ऍड होते राहुलच्या आणि त्याचबरोबर किरण स्मृती घनसोली संघाच्या. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या हळूहळू मार्गक्रमण जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. सागर पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्ग अर्जुनच्या विरुद्ध. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक धावतोय पण गती जास्त आहे चेंडूची आणि चेंडू जातोय सीमा पार. येतोय हा पहिला इनिंग मधला चौकार. धन्यवाद DJ. क्लासिकल फटका आपण पाहतोय, मॅग्निफिशंट फटका आपण पाहतोय. फक्त दिशा देण्याचं काम केलं आपण. त्याला माहिती आहे अर्जुनला फील्ड रिस्ट्रिक्शन आहेत. त्याचा फायदा त्याने उचलला आणि चौकार एक आलाय. आता मात्र अजून एक दमदार फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. शेवटच्या 2 चेंडूवर 2 दणदणीत चौकार आलेत अर्जुन कदमच्या बॅटमधनं. त्याच्या जोरावर संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 11च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. मोहसिन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं. मित्रांनो जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहे, अंतकरणामध्ये जिद्द आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक दिवस हा माझाच आहे आणि मी ते करून दाखवणार. ही जिद्द जर तुमच्या मनामध्ये असेल तर आयुष्यात काहीच अवघड नाही मित्रांनो. संकट ही येतच असतात. संकटावर पाय देऊन उभे राहा आणि हळूहळू यशाच्या दिशेने आपल्या लक्ष्याचा पाठलाग करत राहा. एक दिवस ते लक्ष्य तुम्ही नक्कीच गाठाल. हा देखील निर्णायक सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची मॅच आपण ज्याला म्हणू शकतो.
असा सामना. थोडं स्पीडअप करा विनंती असेल बनकोटे संघ. मोहसिनचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट घेऊन येतो राहुलसाठी. पहिलाच बॉल त्याच्यावर केलाय घणाघाती प्रहार आणि केलाय दणदणीत षटकार. धन्यवाद. राहुलच्या जर तुम्ही रडारमध्ये चेंडू टाकाल तर तुम्हाला त्याचा निकाल जो आहे तो अशाच पद्धतीने पाहायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन येते गोलंदाज. अजून एक इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक हादरा बसतोय किरण स्मृती संघाला आणि राहुल शेट्टी मात्र जाईल तंबूच्या दिशेला. बॅट्समन आउट. धन्यवाद डीचे. नक्कीच एक मोठा अडथळा दूर केलाय तो म्हणजे गोलंदाज मोहसिन याने. कारण राहुल शेट्टी आपण जर पाहिला तर एक षटकार जरूर आला होता पहिल्या चेंडूवर. त्यानंतर चांगलं कमबॅक केलं जाते मोहसिनकडनं. तेज तर्रार गोलंदाजी अचूक टप्प्यावर. लाईन चांगली लेन चांगली. थोडंसं ऑफसाईडला ठेवण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय आणि बॅटची कडा घेऊन जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नवीन फलंदाज दाखवते मिस्टर आशिष. मोहसिन घेऊन येईल या दुसऱ्या षटकामधला तिसरा चेंडू. सामना करण्यास सज्ज होतील आशिष. नॉन स्ट्रायकरला आपण पाहिलं तर AK अर्जुन कदम वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर खेळतोय. 3 चेंडूचा सामना केलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न ऑन साईडला पण चेंडू फळीचा कोणताही संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते पण पाहतोय आज समस्त हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 391वी जयंती आपण साजरी करतोय. तारखेप्रमाणे जर आपण पाहायला गेलं तर जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630. एक लखलखता सूर्य तिथे जन्माला आला. जेव्हा पुन्हा एकदा मॅचकडे इथे मात्र दमदार स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरनं हा येतोय. अजून एक बिग 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 सिक्सर. द फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर. डीजे धन्यवाद डीजे. संघाच्या धावसंख्येचा विचार जर केला तर 23च्या घरामध्ये गेली आहे. दुसरा षटकार होता मोहसिनच्या या ओव्हर मधला. अजून एक सरळ बॅटने खेळलाय आपण पाहतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात. गोळीच्या वेगाने चेंडू जातोय त्याच्याकडे पण एक धाव नक्कीच खात्यामध्ये ऍड होते. 24 धावा धाव करायला लागल्या. आता मात्र शेवटचा एक चेंडू असेल. सामना करतोय अर्जुन कदम. तर जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 आणि त्याच किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरनं महाराजांचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी असं. जिजाऊ महासाहेबांनी हे नाव ठेवलं. त्यानंतर मात्र अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य आणि त्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये 350 पेक्षा जास्त गडकिल्ले सर करण्याची किमया महाराजांनी केली. आता मात्र निर्धाव चेंडूंनी सांगत आहोत या दुसऱ्या षटकाची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर किरण स्मृती घनसोली संघाची धावसंख्या आहे 24 आणि गडी बाद झाले 2. या शिवजयंतीच्या तमाम शिवभक्तांना समस्त हिंदुस्थानाला शिवमय अशा भगव्या शुभेच्छा देतो. थोडं स्पीडअप करा बनकोटे संघ विनंती असेल. आज आपल्याला बाजूनं फायनल देखील खेळवायची आहे. अशी उल्लेख झाला की 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना लाभलं आणि त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350 पेक्षा जास्त गडकिल्ले सर करण्याचा भीमपराक्रम त्यांनी केला. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची त्यांनी प्रतिज्ञा केली. आपल्या यंग अशा तरुण मावळ्यांना सोबत घेऊन तिथून मात्र ती वाटचाल
50 वर्ष पुढे चालू राहिली. त्याच दरम्यान एक निर्धाव चेंडू येतोय. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. स्वप्नील नाईक हे देखील एक मोठं नाव पण पाहतोय नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधलं. इथे देखील क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर मारण्याचा प्रयत्न आणि त्याचा फायदा इथे उचलला जातोय. थ्रो थोडासा खराब, बॅकअप खराब आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26च्या घरामध्ये. स्वप्नील नाईक बद्दल बोलायचं झालं तर आत्ताच जी नाईट स्पर्धा पार पडली पनवेल विभागामध्ये मॅग्निफिशंट नवी मुंबई संघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्या संघाने तिथे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं आणि एक उल्लेखनीय कामगिरी राहिली होती. इथे मात्र आखूट टप्प्याचा बॉल, पंचांचा इशारा करतोय सोयीर मारा. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये. इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉलने संघाची धावसंख्या मार्गक्रमण करत पुढे सरकते 27च्या घरामध्ये. तर आपण विचार करत होतो मॅग्निफिशंट नवी मुंबई संघाचा, त्या संघाचं प्रयत्न करण्याची संधी स्वप्नील नाईक यांना मिळाली. संधीचं सोनं त्यांनी केलं त्या स्पर्धेमध्ये. फुलर लेनचा बॉल, त्याचा घेतलाय खरपूस समाचार. चेंडू जातोय सरळ सीमा पार. येतोय हा बिग 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 षटकार. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. बॅट्समन आशिष, इथे मात्र डॉट बॉल येतोय. आशिष बॅट मात्र आता दुपारच्या सत्रामध्ये पण पाहते तळपतंय. सूर्य असा माथ्यावर आलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल, याला मला कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढले. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल खात्यामध्ये ऍड होते. किरण स्फूर्ती संघाचे देखील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. आता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. तिसरं षटक मार्गस्थ असताना स्वप्नील नाईक यांचं. पण पाहतोय वातावरणामध्ये आहे गरमी, प्रेक्षकांची आहे मैदानावर गर्दी, पण आम्ही आहोत क्रिकेट या खेळाची दर्दी. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल, शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर किरण स्फूर्ती घनसोली संघाची धावसंख्या आहे 34. गडीबाद झाले 2. डीजे. चला शेवटचं निर्णायक अटीतटीचं हाणामारीचं षटक घेऊन येतोय मोहन दीक्षित आणि सामना करतोय आशिष. आशिषाचा फलंदाजीचा विचार केला तो 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. अर्जुन कदमला अजून लय कुठेतरी भेटलेली सापडलेली दिसत नाही. पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेतला जातोय. मिडविकेटच्या डोक्यावरनं हा येतोय चेंडू सीमा पार षटकार. युवराज मगाशी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जेव्हा संवाद साधला कर्णधार आशिषशी, त्याने सांगितलं समोरच्या संघाची फलंदाजी इतकी स्ट्रॉंग आहे, डेप्थ इतकी आहे की 70-75 जरी धावा काढल्या तरी त्या अगदी धावा सेफ नसतील. हा प्रयत्न जर का पुढे ठेवला तर कुठेतरी या धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकार आणि त्यानंतर मात्र हा तंत्र शुद्ध फटका. 2 क्षेत्ररक्षकाच्या बरोबर मधून गॅप साधली गेली आणि इथं 2 षटकारानंतर मात्र एक चौकार आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचते ती 44 वर. नक्कीच एक षटकार आला त्यानंतर एक चौकार येतो तो म्हणजे आशिषच्या बॅटमधनं. नाही, मोहनच्या गोलंदाजीवर मात्र अक्षरशः तुटून पडलाय तो म्हणजे आशिष. प्रत्येक चेंडूवर आघात केला जातोय, हल्ला चढवला जातोय, पण मोहन देखील तितकाच दमखम असलेला गोलंदाज. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र दबावामध्ये कुठेतरी दिशा भरकटतोय गोलंदाज मोहन. आउटसाइड द ऑफ स्टंप स्क्वेअर मारा. वाईटच्या रूपामध्ये एक धाव मिळते. धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 45च्या घरामध्ये. तर मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत मोहनच्या षटकातले. आपण पाहतोय आशिष आणि अर्जुन. खरं तर राहुल बाद झाल्यानंतर आणि प्रीतमची विकेट गेल्यानंतर जबाबदारी या दोन्ही फलंदाजांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्या जबाबदारीला साजेसा खेळ करून दाखवतायत. 45 धावा धावफलकावर लागल्यात.
45 धावा धावफलकावर लागल्यात. 2 गुणलेखक आमच्या बाजूला आहेत. पुढचा बॉल इथे देखील राडारमध्ये होता पण संपर्क तितका नाही. टायमिंग थोडंसं खराब आहे. चेंडू जातोय मिड विकेटला पण एक धाव नक्कीच दुसऱ्या वेळेस इथं प्रयत्न होतोय आणि इथे मात्र अर्जुनला इथे माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद अर्जुन कदम बॅक टू द पवेलियन. नक्कीच अर्जुनने इथे मात्र स्वतःची विकेट जी आहे ती समर्पित केली, सॅक्रिफाईस केली आशिषसाठी. नवीन फलंदाज विकास येतोय मैदानावर. इथे मात्र टायमिंग थोडंसं खराब आहे, कनेक्शन खराब. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि त्याच्याकडनं संधीचं केलं जातंय सोनं आणि फलंदाज आशिष बॅक टू द पवेलियन. तर मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावा धाव फलकावर लागल्यात आतापर्यंत. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होते उमेश. स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर विकास आहे. दोघही न्यू कमर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाणी पोचवा लवकरात लवकर. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या पूर्वार्धामधले. धावफलकाचा विचार जर केला तर 46 धावा धावफलकावर लागल्यात. सामना करतोय विकास. गोलंदाजी मार्कर मोहन दीक्षित पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल. गती जास्त, संपर्क झालेला नाही. लेगबायच्या रूपामध्ये पंचांचा इशारा येतो. एका धावेने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोचते 47च्या घरामध्ये. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. सामना करतोय उमेश. नक्कीच एक चौकार किंवा षटकार लगावण्याचा मानच असेल तो म्हणजे उमेश याचा एक सन्मानजनक धावसंख्या 50+ धावसंख्या. आणि तसाचा पळायचा प्रयत्न. इनसाइड आउट खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय चौकार आणि चौकारावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 51च्या घरामध्ये. याचाच अर्थ भूमी 11 बोनकडे संघासमोर लक्ष असेल ते म्हणजे 52 धावांचं आणि येणारे चेंडू असतील 24. आणि मी या पुढील उत्तरार्धाचं पुढच्या इनिंगचं धावतं विवरण करण्यासाठी आमंत्रित करतो मायक्रोफोनवर नितेश यांना.
पहिली इनिंग आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस मात्र धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. किरण स्मृती घनसोली संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली आणि 4 षटकामध्ये 51 धावा काढून मात्र 52 धावांचं एक टार्गेट इथे सेट केलंय. आणि या 52 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये सलामीचे तडाखेबाज फलंदाज उतरलेत. बोनकोडे संघाच्या वतीनं माजिद आणि स्वप्नील नाईक दोन्ही संघ अतुल्यबल आहेत. दोन्ही संघामध्ये जबरदस्त अनुभव आहे. यस, आणि नेक्स्ट मॅच बिटवीन शिवराय कुशल 11 आणि रुद्र 11 महापे. या वेळेला रिव्हर्स स्वीप करायचा होता, प्रयत्न अटेम थोडासा फसला गेलाय. चेंडू अंगाचा वेध घेतो आणि इथे मात्र नक्कीच एकदा मात्र जरूर मिळते आणि टॉस का बॉस या कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 कॅप्टन आणि आमचे पाहुणे त्यांच्या शुभ हस्ते मात्र आगामी लढतीची नाणेफेक केली जाईल. अर्जुन गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पाटण तालुक्याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नक्कीच ज्याच्याकडे मात्र पाहिलं जातं, जबरदस्त नावारूपाला आलेला हा टेनिस क्रिकेटचा अष्टपैलू खेळाडू ह्या वेळेला मात्र सुरुवात करतोय. गोलंदाज मात्र 2 चेंडू फेकले गेले, धावा येत आहेत त्या फक्त 2 आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 2 वर. डेड बॉल. माजिद तयार, समोर गोलंदाज अर्जुन तयार. या वेळेला मात्र बॅटमधनं तडाखा, फुल टॉस बॉल त्यांना कन्वर्ट केलंय. कव्हरचं क्षेत्र खुलं होतं आणि हा चौकार साधला जातो आणि चौकाराच्या साहाय्याने संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 6 वर. Everybody now, come on. थोडीशी महागडी होत चाललेली ही गोलंदाजी, परंतु या धावा जर का बघितल्या गेल्या तर पहिल्या षटकामध्ये 6 येत आहेत. पॅडाल केलाय चेंडूला, बदल आलित्य पाहायला मिळालं. खूप चांगलं जजमेंट आणि या जजमेंटनं हा फटका सजविलाय. चेंडू जाईल चौकारासाठी आणि या चौकारामध्ये संघाची एकूण धावसंख्या पोहोचते, दुहेरी अंकी दशकात पोहोचतोय. दुसरा चौकार पाहायला मिळाला माजिद याच्या बॅटमधनं आणि आता मात्र माजिदची बॅट मात्र आता तलपते. एक एक्सप्लोजिव्ह ओपनिंग बॅटिंग पेअर म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जातं, माजिद आणि स्वप्नील नाईक हे 2 फलंदाज पूर्वार्धामध्ये 52 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर मात्र पूर्वार्धामध्ये या वेळेला देखील चांगला कनेक्ट केलाय, परंतु इनफिल्डमध्ये कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक गाठलं जातंय. चेंडू ग्रीप केल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची धाव इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता व्हायला आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र स्थिर आणि स्तब्ध पाहायला मिळते ती दशकात. अजून एक चेंडू शिल्लक असेल या पॉवर प्लेच्या षटकामधील. खोलवर टप्प्याचा हा चेंडू डिफेन्स केला, डायरेक्ट हिट करण्याचा संधी होती. फलंदाज जर का डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र इथे नक्कीच अडचणीत सापडला असता, परंतु इथे मात्र 1 धाव मिळाली. एक चोरटी धाव आणि या एका धावाने संघाची एकूण धावसंख्या 11 आणि पहिलं षटक इथं संपलंय. अंगात रक्त उसळतंय. पहिलं षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आली ती 11 आणि सरासरीच्या अगदी 2 ही धावसंख्या कमी असताना मात्र नक्कीच सरासरी होती 13ची. रिक्वायर्ड रन रेट 13चं होतं.
ते रिक्वायर्ड रन रेट मात्र पहिल्या षटकामध्ये अगदी मी म्हणेन क्लोज होत आहे, 11वर पोहोचतोय. पहिलं षटक संपलं गेलं, आता मात्र रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. डीप मिड विकेटमध्ये राहुल आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये अर्जुन, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत फॉरवर्ड लॉंग ऑफ धावेल चेंडूपर्यंत पोहोचतोय, अडविला जातोय आणि थ्रो मात्र ओव्हर थ्रो होईल, परंतु धावा मिळतील फक्त आणि फक्त 2 आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचती ती 13वर. शिवराय चषक 2021 हे भव्य दिव्य असं आयोजन. 2 दिवसीय टेनिस बॉल ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील सकाळचं सत्र आपण पाहताय. मॅच इथं रंगली जाते. बोंडगोड आणि त्यांच्या विरोधात घणसोली, किरण स्मृती घणसोली आणि इथे काय फटका सजविलाय. व्हॉट अ अँटिसिपेशन बाय मिस्टर माजिद. चेंडूची लाईन रीड केली, या चेंडूला पीक केलाय, जज केला, बरोबर बॅटच्या मधोमध घेतल्यानंतर मात्र सरळ मिड विकेट आणि काबू करण्याच्या क्षेत्राच्या वरनं इथं मात्र हा मोठा फटका पाहायला मिळेल. इट्स अ ह्यूज अँड ह्युमंगस सिक्सर बाय मिस्टर माजिद आणि 6 धावांना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 19वर. 19 फॉर द लॉस ऑफ नो विकेट आफ्टर 1 ओव्हर. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील आगामी चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार. समोर आहे फलंदाज माजिद, ज्याच्या बॅटमधनं तडाखा पाहायला मिळाला आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर मात्र चौकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर मात्र 1 डॉट चेंडू फेकला गेला. 4 चेंडू शिल्लक असतील अजूनही. 2 चेंडू झालेत अजूनही. धावा किती? 19 झाल्यात. 19 गोलंदाज तयार किशोर. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टिक ह्या चेंडूला मात्र हलक्या हातानं फक्त पुश केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चेंडू ग्रीप केला जातोय, थ्रो करतील तोपर्यंत मात्र इथे दुसऱ्या धावाचा हा हलकासा प्रयत्न झाला होता, परंतु एकच धाव मिळाली. थोडंसं प्रेशन्स ऑफ माइंड पाहायला मिळते. इनफिल्डमध्ये कव्हर केलं गेलं. या एका धावानं संघाची एकूण धावसंख्या मात्र 20वर पोहोचते. बिनबाद 20 अशा अगदी सुस्थितीमध्ये पाहायला मिळते. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या षटकामधील 3 चेंडू शिल्लक असतील. समोर आहेत फलंदाज स्वप्नील, इज बॅटिंग ऑन 1. गोलंदाज किशोर गोलंदाजी मार्कवर येत आहेत. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टिक हा चेंडू मात्र थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. डीपमध्ये राहुल चेंडू मागे येत आहेत. 1 धाव मिळाली आहे. एका धावानं संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 21वर. 21 फॉर द लॉस ऑफ नो विकेट आफ्टर 1 ओव्हर. दिस इज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज किशोर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 balls टू गो ऑफ द सेकंड ओव्हर टू स्पेल. मिस्टर किशोर ऑन टू द बॉलिंग मार्क. राईट हॅम ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या अंगण. समोर आहेत फलंदाज माजिद. फुलटॉस चेंडू माजिदला तुम्ही फेकू शकत नाहीये. जर का तुम्ही फुलटॉस चेंडू फेकाल प्रत्येक वेळी तुम्हाला मात्र असेच प्रात्यक्षिक पाहायला मिळेल. बाउंड्री लाईनचा चेंडू बाहेर जातोय. 1 बाउन्स टुवर्ड्स डीप मिड विकेट रिजन आणि चौकार येईल. चौकाराच्या साहाय्यानं एकूण धावसंख्या पोहोचते 25वर. गोलंदाज तयार. ह्या वेळेला पुन्हा एकदा वाईड यॉर्कर चेंडू. डीपमध्ये मात्र आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपल्याला फेन्सिंग करताना पाहायला मिळतील. एकच धाव मिळेल. या एका धावानं मात्र धावसंख्या पोहोचते ती 26वर आणि अजूनही अर्धा पल्ला मात्र गाठायचा आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. रुद्र 11 महापे संघ अनिरुद्ध जर का आपण उपस्थित असाल तर मात्र आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्यांच्या विरोधात घरच्या मैदानावर आपला घरचा संघ शिवराय
म्हणजेच कुशल 11 सारसोले. बॅटचा कडा स्लाइस एज लागतोय. यष्टिरक्षक आशिष याच्या मगरी पिंटीमध्ये चेंडू निसटून गलीमध्ये चेंडू जाईल. एक धाव मात्र नक्कीच कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता होईल. गोलंदाज ज्यांच्याकडे जबरदस्त अनुभव आहे उमेश या पंचक्रोशीमधील हे एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून जबरदस्त टेनिस बॉलच्या प्रत्येक मैदानावर ज्यानं खूप चांगलं खेळ ज्यानं साकारलाय तो खेळाडू मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतील. इथे या वेळेला पंच या चेंडूला वाईड घोषित करतायत आणि नक्कीच अवांतरनं सुरुवात पाहायला मिळेल आणि एक धाव मिळेल. ती अवांतरच्या स्वरूपात संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 28 वर. पहिल्या 2 षटकामध्ये धावा होत्या 26. या षटकामध्ये फक्त एकच धाव वाईटच्या स्वरूपात. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. नक्कीच इथं मोठा फटका पाहायला मिळेल. षटकार धावसंख्या पोहोचती 33 वर. आता मात्र सामना खुला करतोय माझी त्याची फलंदाजी. 2 षटकार आणि 2 चौकार ज्यानं साकारलेत. यावेळेला बॅटचा कडा बिहाइंड द स्टिक्स. इथं मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक मात्र फर्स्ट स्लिपमध्ये तैनात होता आणि लगेचच त्यानं झेल पकडला गेलाय. सेकंड अटेम्प्टमध्ये हा झेल पकडला गेला. फलंदाजाला परतावा लागेल आणि इथे मात्र मोठी खेळी संपुष्टात येते ज्याच्या बॅटमधनं आपल्याला 2 चौकार 2 षटकार पाहायला मिळाले. खूप चांगली इनिंग साकारत असताना मात्र फलंदाज मात्र परतला आणि अजूनही या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील आणि 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जर का विचार केला तर माजिद यानं खूप चांगली इनिंग साकारली आहे. 20 धावा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स दी बॅटिंग पाहायला मिळाला. बोनकुडे संघाचा सलामीचा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र 1 डाऊनच्या पोझिशनवर येत आहेत. परशु साठे 1 डाऊनचं पोझिशन म्हटलं की विराट कोहलीचं फेवरेट बॅटिंग पोझिशन आणि त्या पोझिशनवर एक मोठा फलंदाज मैदानामध्ये पहिल्यांदाच गोलंदाज उमेश याच्या माऱ्यासमोर पाहायला मिळतील. पंचांकडनं हलकीशी प्रतिमा घेताना क्षेत्ररक्षणाची थोडीशी पाहणी केली गेली आणि पुन्हा एकदा गोलंदाज उमेश तयार. आगामी चेंडू यावेळेला बॅटचा कडा. मला असं वाटतंय या बिहाइंड द स्टिक आशिष याच्या मगरी मिठीमधून चेंडू निसटतोय. नाराज असतील हताश असतील. या वेळेला मात्र झेल निसटला गेलाय. इथे मी विनंती करेन आगामी लढतीसाठी अनिरुद्ध कॅप्टन आणि भावेश पाडेल मी विनंती करेन आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचे. आयोजकांच्या वतीनं आम्ही विनंती करतोय ज्यांच्या माध्यमातून नक्कीच रुद्रवीर संघाचा मात्र सिनियर मोस्ट आणि एक धडाकेबाज फलंदाज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देखील त्यांच्या स्पर्धेसाठी मात्र एक दिवस संधी मिळाली होती. मी विनंती करेन भावेश पाटील आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचंय. यावेळेला बॅटचा कडा क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडविला जातोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते ती 34 वर. अजूनही या षटकामधील 1 चेंडू शिल्लक असेल. 1 बॉल टू गो ऑफ दिस थर्ड ओव्हर. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. 7 चेंडू 18 धावा म्हणजे अगदी मी म्हणेन या चेंडूवर जर का मोठा फटका आला तर मात्र सामना खुला केला गेल. जर का 1 धाव आली जर का डॉट बॉल आला तर मात्र नक्कीच किरण स्मृती संघ हा कमबॅक करू शकतोय. या वेळेला मात्र डिफेन्सिव्ह पवित्रा घेतलाय. सावध पवित्रा घेतलाय. वाईट चेंडू फेकला जातोय कारण मोठा फटका मात्र मारून द्यायचं नाहीये क्षेत्ररक्षक करणारा संघ आणि गोलंदाजीवर येत आहेत अनुभवी असे उमेश. अंतिमचा चेंडू असेल. या अंतिमच्या चेंडूवर नक्कीच 1 किंवा 2 धाव या 2 धावांवर नक्कीच मी म्हणेन रिस्ट्रिक्ट करण्याचा मानस या गोलंदाजाचा असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फेरबदल आपल्याला पाहायला मिळेल. डीप कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर्समध्ये हलवला गेलाय. गोलंदाज तयार. सरळ चेंडू सोडून दिलाय. पंच आमच्याकडे इशारा करतायत इट इज डिक्लेअर्ड वाईड बॉल. आता मात्र समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि 16 धावा. 7 ला 18 असं समीकरण होतं. 2 वाईड बॉल फेकले गेले.
7 चेंडू आणि अजूनही 16 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करतोय की काय फलंदाज, ज्यांच्याकडे जबरदस्त अनुभव आहे. स्ट्रायकर एंडवर स्वप्नील नाईक. या वेळेला चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता. खबर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का? प्रयत्न झाले होते, प्रयत्नांना नक्कीच गुण मिळतील, परंतु इथे झेल निसटल्यानंतर मात्र नाराजी व्यक्त करतात टीममेट्स आणि इथे धावा मिळतील या दोन आणि संघाची एकूण धावसंख्येचं समीकरण जर का बघितलं गेलं आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा, एकूण धावसंख्या झाली ती 38. भावेश अनिरुद्ध आपण लगेचच यायचंय आणि शिवराय म्हणजेच कुशल 11 सारसोले संघाचा कॅप्टन आपण देखील लगेचच यायचंय. यस आणि इथे मात्र चेंडू जोरखस लगावलाय. 6 चेंडूमध्ये 14 समीकरण आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावा. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मात्र आमचे सहकारी समालोचक जोडले जातील. युवराजजी माळी, मी विनंती करेन कर्णधार 2 असतील आणि 2 कर्णधारांसोबत मात्र नक्कीच संवाद साधला जाईल. युवराज आमच्या सोबत आज जोडले गेलेत, त्यांच्या माध्यमातून इथे मात्र नक्कीच या वेळेला चेंडू हवेमध्ये. अर्जुन आहे, फक्त पाहत राहतील. इट्स अ बिग हिट, बिग ब्लो, सिक्सर. येस आणि 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. सामना खुला केलाय या षटकारानं. काय हिटिंग पाहायला मिळतंय. स्वप्नील नाईक याची खरी ओळख 6 हिटिंग ॲबिलिटी आणि इथं मात्र तो दाखवतोय, दर्शवतोय प्रेक्षकांना आणि त्यांच्या खेळाडूंना. दाद दिली जात आहे. मागच्या चेंडूवर लगावलेला षटकार, त्यानंतर 1 धाव. आता मात्र उर्वरित 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावा, 6 धावा 3 चेंडू. रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अटीतटीचा हा सामना. 3 चेंडू 6 धावा, 6 धावा 3 चेंडू. गोलंदाजी मार्कवर कल्पेश. चेंडू हवेमध्ये. राहुल आहे, परंतु फक्त पाहत राहिल्यानं हा विजयी फटका आणि विजयाची ध्वजा इथं मात्र फडकवली जाते. बोनकुडे संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये म्हणजेच सेमीमध्ये क्वालिफाय करतो आणि टॉस का बॉस या कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील युवराज माळे आणि त्यांच्या समोर मात्र 2 कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. मी कॅमेरामॅनला विनंती करेन आपला अँगल मात्र नक्कीच डायव्हर्ट करायचं आहे. मनोहर राऊत यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक इथे केली जाईल. समोर आहेत भावेश आणि कुशल. ओव्हर टू युवराज. धन्यवाद नितेश भोईर सर. नाणेफेक इथे जिंकले कुशल 11 सारसोले संघाने. दादा, आपला निर्णय काय असेल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपण जर समोर पाहिलं तर दुरुद्र 11 महापे सारखा एक मातब्बर संघ आहे. एक डेप्थ आहे त्यांच्या बॅटिंगमध्ये, खोलवर आहे त्यांची फलंदाजी. तर किती धावसंख्येपर्यंत त्यांना रोखण्याचा मानस असेल आपला?